आणि हे माणसाविषयी प्रेम असल्याशिवाय शक्य नाही. हा माणूस माझ्याशी वाद घालतो बरोबर आहे, पण म्हणून तो जिवंत नसावा. हा माझा माणूस देव मानत नाही, माझा देव हा मानत नाही, हे मान्य करायला हरकत नाही. तू माझा देव मानत नाही म्हणून तू जिवंत नसावंस. या क्रूरतेला कोणी उत्तर द्यायचं? मग वेश बदलला की आवेश बदलतो, आवेश बदलला की कर्म बदलतं, कर्म बदललं की बुद्धी बदलते, आणि बुद्धी बदलले की परिणाम बदलतो. असं क्रमानं बदलत जातं. भाषेनं तुम्हाला एकमेकांना समजून घेणं आणि समजावून घेणं याच्यात फरक आहे. समजावून घेता आलं पाहिजे, ऐकणाऱ्याच्या समजावून घेतलं पाहिजे. शिक्षकांनी सुद्धा समजावून शिकवलं असं जेव्हा म्हणतो तेव्हा तू खाली उतरत नाहीस ना. तू मुलांनी वरती यावं अपेक्षा करतेस, तू खाली उतर आणि शिक. नाही तर शाळेतल्या शिक्षक आम्ही इतकं समजावून सांगतो, तुम्ही समजातच नाही ना. कृष्ण सुद्धा रथात खाली बसतो, अर्जुन वरती आहे, तो तिथून समजावून सांगतो. त्याला परमेश्वर आहे तरी ड्रायव्हर होतो आणि त्याला समजावून सांगतो. इंग्लिश इज अ लँग्वेज ऑफ ट्युशन. तुम्हाला ती ट्युशन ठेवून शिकता येते. मातृभाषा इज अ लँग्वेज ऑफ इंट्युशन. आणि म्हणून मला आध्यात्मिक सगळ्याच पंथांकडनं अपेक्षा आहे. ते करत नाहीत म्हणून मला विरोध नाही, पण मतभेद राहतात.